मित्रांनो, राज्यात लाभार्थ्यांसाठी विविध घरकुल योजना राबवल्या जातात आणि याच्यामध्ये राबवली जाणारी एक महत्वाची अशी घरकुल योजना म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना। याच योजनेच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर। आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत 2023-24 आणि 24-25 या आर्थिक वर्षामध्ये विविध जिल्ह्यामध्ये जे काही घरकुलाचे लाभार्थी पात्र झालेले अशा लाभार्थ्यांचं अनुदान वितरण करण्यासाठी निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात लाभार्थी मंजूर पात्र झाले होते आणि अशा पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे दुसरे हप्ते, तिसरे हप्ते अशा विविध अनुदानाचं वितरण बाकी होतं आणि याच 2023 आणि 24 याचबरोबर 24-25 या आर्थिक वर्षामध्ये पात्र झालेल्या आणि अनुदानाचं वितरण असलेल्या लाभार्थ्यांच्या अनुदानाचं वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी वितरण करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। याच्यामध्ये जालना, यवतमाळ, धाराशिव, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, याचप्रमाणे नागपूर, सांगली, जळगाव, लातूर या जिल्ह्यातील 2023-24 चे, तर 2024-25 मधील अमरावती, कोल्हापूर, गडचिरोली, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, याचप्रमाणे जालना, परभणी, बीड, बुलढाणा, यवतमाळ, लातूर, वर्धा, वाशिम, सोलापूर, हिंगोली अशा या जिल्ह्यातील जे काही अनुदान आहेत हे अनुदान वितरण करण्यासाठी हा निधी वितरित करायला मंजुरी दिलेली आहे। या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना अनुदानाचं वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेकरता 20 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। मित्रांनो, याच्या संदर्भातील एक शासन निर्णय आज gr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती प्रकाशित करण्यात आलेला आहे। या शासन निर्णयाची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। याचबरोबर आपण gr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती देखील हा शासन निर्णय पाहू शकता। धन्यवाद।